नमस्कार, तुमचं आज मी पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर स्वागत करते। आज मी तुम्हाला नाश्त्याचा एक अतिशय सुंदर असा रेसिपी घेऊन आली आहे, जिचे नाव आहे मटार कटलेट। मटार कटलेट बनवण्यासाठी इथे मी मटार घेतलेले आहेत। मटार घेतल्यानंतर यामध्ये लसूण घालायचं, हिरवी मिरची घालायची, जसं तिखट हवे त्यानुसार आपण हिरवी मिरची घालून घ्यायची। त्यानंतर थोडेसे अद्रकचे तुकडे घालायचे, एक दोन कोथिंबीर घालायची आणि थोडंसं जिरं घालायचं। हे सर्व व्यवस्थित वाटून घ्यायचं, मिक्सरवर बारीक करून घ्यायचं एकदम। हे बारीक झाल्यानंतर इथे आपण हे बारीक केलेलं मटारचं जे मिश्रण आहे ते घेतलं। त्यानंतर उकडलेले मी इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे, तो आपण इथे बारीक खिसून घेतलेला आहे मी तो बटाटा पण यामध्ये आपण मिक्स करणार आहोत कटलेटमध्ये। असे दोन्ही घेतल्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहोत। इथे हळद घालून झाल्यावर धना पावडर घालायची, थोडंसं लाल तिखट घालायचे, चवीनुसार मीठ, त्यानंतर आमचूर पावडर घालायची आणि थोडंसं बेसन पीठ घालायचं, 2 चमचे बेसन पीठ घालायचं, जेणेकरून आपलं क्रिस्पी होईल। रवा घालायचा थोडासा क्रिस्पी होण्यासाठी। रवा घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे संपूर्ण मिश्रण आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। छान असा डो भिजवून घ्यायचा, तो छान असा तुम्ही बघू शकता हे असा आपला कटलेटचा डो भिजलेला आहे। आता हे जे आहेत त्याचे आपण छोटे छोटे असे हवे त्या आकारामध्ये कटलेट्स बनवून घ्यायचे। कटलेट्स बनवून घ्यायचे गोल असं चप्पट असं व्यवस्थित अशा आकारामध्ये असं आपण हे कटलेट बनवून घ्यायचे। सगळे कटलेट बनवून घ्यायचे एकसाथ असा हवा त्या आकारात तुम्ही बनवायचे। असे कटलेट आपले रेडी करून झालेले आहेत। आता एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवायचं, कढईमध्ये तेल घालायचे, तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं तापल्यानंतर ह्यावर आपण कटलेट्सवर थोडे तीळ लावलेले आहेत, तीळ लावून मग हे तळायचे, जेणेकरून ते तोंडात येतात तळलेले तीळ, तेव्हा खूप छान लागतात। असे हे तळलेले तीळ घालून आपण हे छान खमंग असे ब्राऊन रंगामध्ये तळून घ्यायचे। छान तुम्ही बघू शकता कसे छान असा कलरमध्ये तळून घ्यायचे। रवा घातल्यामुळे क्रिस्पी पण झालेत आपले कटलेट्स। अतिशय चविष्ट आणि नाश्त्यासाठी अतिशय झटपट होणारा रेसिपी आहे ही। सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी नाश्त्याला सर्वजण आवडीने खाणार असा हा रेसिपी आहे। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा मटार कटलेट्स। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।